Hello friends, today we are going to learn a topic interchange of assertive and exclamatory sentence. Okay, assertive and exclamatory sentences means turning assertive sentence into exclamatory or exclamatory into assertive. म्हणजेच assertive वाक्य exclamatory मध्ये चेंज करायचं आणि exclamatory वाक्य जे आहे ते assertive मध्ये चेंज करायचं. So let me begin. What is the rule number 1? If we find the word and before very, great or fine in assertive sentence, we will start exclamatory sentence with a word what. म्हणजे जर वाक्यामध्ये तुम्हाला किंवा ॲन हा शब्द जर दिसत असेल आणि त्याच्यानंतर व्हेरी, ग्रेट किंवा फाईन हे शब्द जर पाहायला भेटत असतील, म्हणजे अ व्हेरी, अ ग्रेट, अ फाईन या पद्धतीने किंवा ॲन हा शब्द दिसत असेल, त्यानंतर व्हेरी, ग्रेट, फाईन यासारखे शब्द दिसत असेल, तर एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स बनवत असताना वाईल मेकिंग ॲन एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स यूज वॉट. म्हणजे तुम्हाला कशाचा वापर करायचा आहे? वॉटचा वापर करायचा आहे. परंतु किंवा ॲन जर नसेल, फक्त व्हेरी, ग्रेट किंवा फाईन जर असेल, तर त्यावेळेस वॉटच्या जागी आपल्याला हाऊ या शब्दाचा वापर करावा लागतो, जे आपण इथे रूल नंबर 2 मध्ये बघणार आहोत. बघा इथे, म्हणजे जर व्हेरी, ग्रेट किंवा फाईन असेल आणि किंवा ॲन नसेल, विदाउट ॲन, तर मग तुम्हाला कशाचा वापर करायचा आहे? हाऊचा. म्हणजे एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स करत असताना तुम्हाला हाऊचा वापर करायचा आहे. यू हॅव टू यूज ए वर्ड हाऊ इफ देर इज ओनली व्हेरी, ग्रेट, फाईन विदाउट ऑर ॲन. आणि किंवा ॲन जर वाक्यामध्ये असेल, म्हणजे किंवा ॲन असेल आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला व्हेरी, ग्रेट किंवा फाईन जर बघायला भेटत असेल, तर मग वॉटचा वापर करायचा. तर एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सचं वाक्य कसं बनते बघा, इथे स्ट्रक्चर दिलेलं आहे की एक्सक्लॅमेटरी बनत असताना तुम्ही त्या वाक्याची सुरुवात जी आहे ती वॉट किंवा हाऊनी करू शकता. वॉट असेल तर मग तुम्हाला वॉट, त्यानंतर असेल ॲन असेल तर ॲन, त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह, मग सब्जेक्ट, मग वर्ब आणि फायनली एक्सक्लॅमेटरी साईन. म्हणजे स्ट्रक्चर बनत असताना एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सचं स्ट्रक्चर माहीत असणं आवश्यक आहे. व्हॉट इज अ स्ट्रक्चर ऑफ एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स? व्हॉट इज इट? इट इज वॉट ऑर हाऊ. म्हणजे वॉट वापरता येते किंवा मग हाऊ वापरता येते. ॲन असेल तर वॉट वापरायचा आणि ॲन नसेल तर मग हाऊ वापरायचं. वॉट ऑर हाऊ. त्याच्यानंतर जे ॲडजेक्टिव्ह आहे ते ॲडजेक्टिव्हचा वापर केला जातो, मग सब्जेक्ट, वर्ब आणि मग फायनली एक्सक्लॅमेटरी साईन वापरून आपल्याला एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स बनवता येते. आता जसं इथे उदाहरणात दिलेलं आहे एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स, असर्टिव्ह सेंटेन्स आहे, इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. आता इथे तुम्हाला वाक्यामध्ये काय भेटते? अ व्हेरी. आणि काय म्हटलेलं आहे? व्हेरीच्या समोर किंवा ॲन असेल तर मग आपल्याला काय घ्यायचं आहे? वॉट घ्यायचं आहे. म्हणजे एक्सक्लॅमेटरी करताना तुम्हाला काय घ्यायचं आहे? वॉट घ्यायचं आहे. वॉट नंतर मग तुम्हाला काय घ्यायचं आहे? म्हणजे आर्टिकल आहे ते आर्टिकल किंवा ॲन आणि त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह. तर इथे ॲडजेक्टिव्ह कोणतं आहे? ॲन इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंग बुक. इंटरेस्टिंग ॲडजेक्टिव्हला धरून असलेलं पण इंटरेस्टिंग स्टोरी बुक. त्याच्यानंतर मग सब्जेक्ट आणि मग वर्ब. म्हणजे इथे सब्जेक्ट कोणता आहे? इट, जसं इथे दिलेलं आहे. त्यानंतर वर्ब इज आणि मग फायनली एक्सक्लॅमेटरी साईन. तर वॉट किंवा हाऊनी सुरुवात करायचं, मग ॲडजेक्टिव्ह घ्यायचं, त्याच्यानंतर मग सब्जेक्ट, वर्ब अँड फायनली इन्स्टेड ऑफ फुल स्टॉप वी राईट एक्सक्लॅमेटरी साईन. सो by this way we can make assertive sentence into exclamatory. त्या पद्धतीने assertive sentence जे आहे ते आपल्याला एक्सक्लॅमेटरीमध्ये बदलवता येते. तर जसं अ व्हेरी आहे, तर अ व्हेरीसारखं अ ग्रेट पण असू शकते. तर अ ग्रेट असेल तर ग्रेटच्या ऐवजी मग तुम्हाला काय करावं लागेल? वॉटचा उपयोग करावा लागेल. म्हणजे वॉट अ फूल द बॉय इज. म्हणजे अ ग्रेट हा शब्द काढून वॉट अ फूल द बॉय इज
या पद्धतीने तुम्हाला ते वाक्य एक्सक्लेमेटरी बनवता येईल. त्यानंतर हाऊ, जसं वॉटचा वापर करतो त्याच पद्धतीने आपल्याला हाऊचा वापर करता येतो. म्हणजे जर फक्त तुम्हाला व्हेरी, ग्रेट किंवा फाईन यासारखे जर शब्द दिसतील तर इन्स्टेड ऑफ वॉट वी कॅन अप्लाय हाऊ. म्हणजे वॉटच्या ऐवजी आपल्याला हाऊचा वापर करता येतो. म्हणजे स्ट्रक्चर राहील तेच वॉट किंवा हाऊ, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह, मग सब्जेक्ट, मग वर्ब आणि मग एक्सक्लेमेटरी साईन. तर ॲसर्टिव्ह वाक्य आहे द फ्लॉवर वॉज व्हेरी नाईस. द फ्लॉवर वॉज व्हेरी नाईस म्हणजे इथे फक्त व्हेरी आहे, अ व्हेरी नाही. तर व्हेरी असेल तर मग काय करायचं, हाऊ घ्यायचं, हाऊ नाईस, मग सब्जेक्ट द फ्लॉवर आणि मग वर्ब वॉज आणि फायनली एक्सक्लेमेटरी साईन. तशा पद्धतीने ते असर्टिव्ह वाक्य एक्सक्लेमेटरीमध्ये चेंज करता येते. द बॉय इज व्हेरी टॉल म्हणजे इथं परत तुम्हाला व्हेरी हा शब्द दिसतो. व्हेरी असलं की व्हेरीला हाऊमध्ये चेंज करतात. हाऊ टॉल द बॉय इज. सो दिस वे वी कॅन turn assertive sentence into exclamatory. So the structure we have to follow is what or how plus adjective plus subject plus verb and exclamatory sign. Okay. See, but so this is a general format that we use to transform assertive sentence into exclamatory. But except there are some interjections, means some words that we apply in an exclamatory sentence. So if we find a word Alice, Alice म्हणजे Alice हा शब्द जर आपल्याला दिसत असेल तर Alice जे आहे ना, Alice म्हणजे याचा अर्थ होते अरे रे. जर एखाद्या वाक्यामध्ये तुम्हाला Alice हा शब्द दिसत असेल, वी विल राईट इट इज अ मॅटर ऑफ सॉरी रिग्रेट. म्हणजे जर ॲलस हा शब्द दिसत असेल तर ॲलस हा शब्दाचा अर्थ होते अरे रे. म्हणजे आपल्याला एखादी पश्चाताप झालेला असेल किंवा सॉरी म्हणायचं असेल तर ॲलसचा वापर केला जातो. मग अशा वेळेस या वाक्याला जर तुम्हाला एक्सक्लेमेटरी करायचं असेल तर त्या वाक्याची सुरुवात असर्टिव्ह करायचं असेल तर त्या वाक्याची सुरुवात इट इज अ मॅटर ऑफ सॉरी किंवा रिग्रेट वापरता येईल. किंवा वी मॉर्न दॅट. मॉर्नचा अर्थ होतो म्हणजे शोक व्यक्त करणे. वी मॉर्न दॅट, मॉर्नचा अर्थ होतो शोक व्यक्त करणे. या पद्धतीने तुम्ही वाक्याची सुरुवात करू शकता. आता जसं इथं उदाहरणार्थ दिलेलं आहे ॲलस रणजित फेल्ड इन द एक्झामिनेशन म्हणजे रणजित परीक्षेत फेल झाला. ॲलस, ॲलस जे आहे विथ त्याचा अर्थ होतो अरे रे. तर अशा पद्धतीने जर वाक्य असेल आणि त्याला जर असर्टिव्हमध्ये चेंज करायचं असेल तर ॲलसच्या ऐवजी आपल्याला काय घेता येईल, इट इज ए मॅटर ऑफ सॉरी दॅट. म्हणजे इट इज ए मॅटर ऑफ सॉरी दॅट घेता येते और इट इज ए मॅटर ऑफ रिग्रेट दॅट घेता येते किंवा वी मॉर्न दॅट. म्हणजे तुम्हाला तिन्ही पद्धतीने ते वाक्य घेता येते. दॅट रणजित फेल्ड इन द एक्झाम म्हणजे पुढचं वाक्य जे आहे दॅट नंतर ॲज इट इज तुम्हाला लिहायचं असतं. कारण की तसे ते पुढचं वाक्य असर्टिव्ह फॉर्मॅटमध्येच आहे. त्याच्यामुळे फक्त तुम्हाला इट इज अ मॅटर ऑफ सॉरी दॅट असं लिहिलं की मग पुढचं वाक्य तुम्हाला असर्टिव्हमध्ये ॲज इट इज लिहिता येते. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ॲलस जर असेल तर आपल्याला ॲलस जर भेटलं तर तुम्हाला इट इज अ मॅटर ऑफ सॉरी रिग्रेट किंवा वी मॉर्न दॅट या पद्धतीने त्या वाक्याची सुरुवात करायची असते. सो दिस वे यू कॅन मेक ॲन असर्टिव्ह सेंटेन्स आणि तुम्ही ते वाक्य असर्टिव्ह करू शकता. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने ॲलस हा शब्द आहे त्याच पद्धतीने ब्रावो म्हणजे ॲलससारखं हा शब्दसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. कोणतं? ब्रावो. तर ब्रावोचा अर्थसुद्धा काय होतो की जॉय. म्हणजे एखादी स्तुती करताना, एखाद्याची
वाहवायकी करत असताना ब्रावो शब्दाचा वापर केला जातो. मग अशा वेळेस ब्रावो हा शब्द जर दिलेल्या वाक्यामध्ये येत असेल तर एक्सक्लेमेटरीमध्ये तुम्हाला त्याचं असर्टिव्ह करत असताना इट इज अ मॅटर ऑफ प्रेज दॅट, म्हणजे काय लिहायचं आपल्याला, इन्स्टेड ऑफ ब्रावो इट इज अ मॅटर ऑफ प्रेज दॅट, म्हणजे इट इज अ मॅटर ऑफ प्रेज दॅट असं लिहून पुढचं वाक्य तुम्हाला कंटिन्यू करता येईल. तर इन्स्टेड ऑफ ब्रावो म्हणजे ब्रावोच्या ऐवजी आपल्याला लिहायचं इट इज अ मॅटर ऑफ प्रेज दॅट, इट इज अ मॅटर ऑफ प्रेज दॅट. एक्सक्लेमेटरी ब्रावो राजा हॅज प्लेड वेल, इट इज अ मॅटर ऑफ प्रेज दॅट राजा हॅज प्लेड वेल. म्हणजे ब्रावो हा शब्द जर दिसेल तर इट इज अ मॅटर ऑफ प्रेज दॅट लिहायचा आहे. आणि याच्या अगोदर कोणता शब्द सांगितला आहे, आलेस, म्हणजे आलेस असेल तर काय लिहायचं, इट इज अ मॅटर ऑफ सॉरी किंवा रिग्रेट. त्यानंतर इफ वी फाइंड द वर्ड हुर्रे इन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स वी विल राईट इट इज अ मॅटर ऑफ जॉय दॅट ऑर वी रिजॉईस दॅट. म्हणजे हुर्रे हा शब्द जर दिसत असेल तर हुर्रेसुद्धा आनंद व्यक्त करत असताना आपण हा शब्द वापरतो. जर हुर्रे हा शब्द दिसत असेल तर तुम्हाला काय लिहिता येईल, इट इज अ मॅटर ऑफ जॉय दॅट किंवा वी रिजॉईस दॅट. इट इज अ मॅटर ऑफ जॉय दॅट or we rejoice that. एक्सक्लेमेटरी हुर्रे वी हॅव वन द मॅच, म्हणजे आनंद व्यक्त करत असताना आपण हुर्रे या शब्दाचा वापर करतो. हुर्रे असेल आणि तुम्हाला जर ते असर्टिव्हमध्ये चेंज करायचं असेल तर आपल्याला लिहिता येईल इट इज अ मॅटर ऑफ जॉय दॅट वी हॅव वन द मॅच. जे समोरचं वाक्य चेंज न करता ॲज इट इज घ्यायचं असते. फक्त हुर्रे हा जो शब्द आहे त्या शब्दाच्या ऐवजी आपल्याला इट इज अ मॅटर ऑफ जॉय हा शब्द ॲड करायचा असतो. त्यानंतर इफ यू फाइंड अनरियल कंडिशन सेंटेन्स विथ इफ, म्हणजे एखादी अनरियल कंडिशन आहे जे रियल नाही आणि ते इफसोबत असेल किंवा मग ओ दॅट किंवा मग ओ दॅट आणि वाक्याची सुरुवात होत असेल तर अशा वेळेस असर्टिव्ह करत असताना तुम्हाला आय विशचा उपयोग करायचा असतो. कोणता शब्द वापरतो आपण, आय विश. जसं उदाहरणार्थ इफ आय वेअर अ किंग, म्हणजे हे इफ आय वर अ किंग हे काय अनरियल कंडिशन आहे. अनरियल कंडिशन, अनरियल कंडिशन म्हणजे काय, जे तुम्ही नाहीत किंवा जे तुम्ही होणं अशक्य आहे. तर ते अनरियल कंडिशन व्यक्त करत असताना आपल्याला इफ किंवा ओ दॅटचा वापर करावा लागतो एक्सक्लेमेटरीमध्ये. आणि ते असर्टिव्हमध्ये चेंज करताना आपल्याला शब्द घ्यायचा आहे आय विश, म्हणजे इफ किंवा ओ दॅटच्या ऐवजी आपल्याला घ्यायचं आय विश. सो इफ आय वेअर अ किंग, तर इफच्या ऐवजी काय घ्यायचं, आय विश आय वेअर अ किंग. किंवा हॅड आय अ कम्प्युटर, इफ आय हॅड अ कम्प्युटर, इफच्या जागी आय विश आय हॅड अ कम्प्युटर. ओके. आता इफ आय वर अ किंगच्या जागी अगर ओ दॅट असतं, ओ दॅट तो दॅट आय वर अ किंग, तर तेच वाक्य तुम्हाला सेम असर्टिव्हमध्ये लिहिता येईल की आय विश आय वर अ किंग. तर इफ किंवा ओ दॅट म्हणजे जे अनरियल सेंटेन्सेस आहेत, जे अनरियल सेंटेन्सेस जर असतील आणि त्याचं जर तुम्हाला एक्सक्लेमेटरीचा असर्टिव्ह जर करायचं असेल तर ते करत असताना आय विशचा वापर करता येते. आणि आय विशचा वापर करून आपण एखादे वाक्य जे एक्सक्लेमेटरी आहे ते आपल्याला असर्टिव्हमध्ये चेंज करता येते. त्यानंतर शॉर्टकट मेथड टू मेमराईज द रूल्स. आता असर्टिव्हचं एक्सक्लेमेटरी किंवा एक्सक्लेमेटरीचं असर्टिव्ह करत असताना तुम्हाला ही रूल्स माहीत पाहिजेत, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर पहिलं रूल काय आहे की अ किंवा ॲन असेल आणि त्यानंतर व्हेरी, ग्रेट किंवा फाईन हे शब्द दिसतील तर वॉटचा वापर करायचा. अ ॲन नसेल आणि व्हेरी, ग्रेट, फाईन हे शब्द जर असतील तर मग हाऊचा वापर करायचा. म्हणजे हाऊ किंवा वॉट घेतल्यानंतर तुम्हाला ॲडजेक्टिव्ह घ्यायचा असतो
त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा असतो आणि त्याच्यानंतर वर्ब घ्यायचा असतो आणि मग त्यानंतर एक्सक्लेमेटरी साईन. तर हा फॉर्मॅट जो आहे तो फॉर्मॅट आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करताना वापरण्यात आणावा लागतो. तर लक्षात राहील, अ व्हेरी असेल किंवा ॲन त्याच्यानंतर व्हेरी ग्रेट किंवा फाईन असेल तर वॉटचा वापर करायचा, आणि फक्त व्हेरी ग्रेट किंवा फाईन असेल, अ किंवा ॲन नसतील तर त्यावेळेस हावचा वापर करायचा आणि असर्टिव्ह सेंटेन्स एक्सक्लेमेटरीमध्ये बदलवता येते. त्यानंतर इथे काही शब्द जे आपण आता वापरलेले आहे, म्हणजे ॲलस असेल तर काय वापरायचं, तर जर ॲलस असेल तर इट इज अ मॅटर ऑफ सॉरी, रिग्रेट, सॉरी किंवा मग रिग्रेट वापरायचं, किंवा मग वी मॉर्न दॅट, वी मॉर्न या शब्दाचा सुद्धा वापर करता येईल. ब्रावो असेल तर इट इज अ मॅटर ऑफ प्रेज दॅट, हुर्रे असेल तर इट इज अ मॅटर ऑफ जॉय दॅट, और वी रिजॉईस दॅट. आणि अनरिअल कंडिशन असेल किंवा ओ दॅट असेल तर मग आय विश आणि त्यानंतर अनरिअल कंडिशन. तर अशा पद्धतीने एखादी असर्टिव्ह वाक्य एक्सक्लेमेटरी किंवा एक्सक्लेमेटरी वाक्य जे आहे ते असर्टिव्ह करता येते. दॅट वी नीड टू फॉलो दिस रूल्स. ओके, नाऊ आय हॅव प्रेझेंटेड हिअर an exercise to change assertive into exclamatory sentence and exclamatory into assertive, exclamatory to assertive and assertive to exclamatory. So in the assertive to exclamatory there are 10 examples and in exclamatory to assertive there are 11 examples. So these 21 examples are your homework. So solve them at home, and if you find some difficulty you can ask me. Okay, so till then have a good day. Thank you.